मराठवाड्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत उदय नागरगोजे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडे जाऊया। उदय, खरं तर ही विधानसभेची निवडणूक महायुतीसाठी सर्वात कठीण कुठे असेल तर ती मराठवाड्यात होती, कारण लोकसभेला बसलेला फटका, लोकसभेमध्ये फक्त एक उमेदवार मराठवाड्यामधून महायुतीचा निवडून येऊ शकला होता। संभाजीनगरचे भुमरे तिथून निवडून आलेले होते। मात्र आता घवघवीत यश हे मराठवाड्यातून विधानसभेला मिळवलेलं आहे खरं तर महायुतीनं। त्या अनुषंगाने आता मराठवाड्यासाठी काही विशेष प्लॅनिंग, विशेष गिफ्ट हे या मंत्रिमंडळात मिळताना दिसतंय का? नक्कीच विक्रांत, आपण जर बघितलं तर लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यात यश मिळवता आलं नव्हतं महायुतीला, परंतु त्यानंतरच्या काळात जी विधानसभा झाली त्यामध्ये अतिशय कौशल्याने या ठिकाणी सगळी उमेदवारांची रचना जी आहे ती करण्यात आली। तसेच या भागात जे नेते प्रभावी ठरू शकतात त्यांच्यावर ही सगळी जबाबदारी देण्यात आली होती। आपण जर भाजपाचा जर विचार केला तर पंकजा मुंडे या विधान परिषदेचे आमदार आहेत, तरी देखील त्यांना या मंत्रिमंडळात आता संधी मिळताना दिसत आहे, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिली होती। बीडसह त्यांनी इतर ठिकाणी जवळपास 35 सभा घेतल्या आणि या ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या ठिकाणच्या उमेदवारांना विजयापर्यंत देखील नेले। त्यामुळेच त्या सगळ्या कामाची दखल घेऊन आता त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे जर आपण बघितलं तर गेल्या वेळी जे मंत्री होते अतुल सावे, त्यांना देखील आता पुन्हा एकदा संधी मिळताना दिसत आहे। अतुल सावे यांनी हे सलग तिसऱ्यांदा आता आमदार होत आहेत आणि त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात चांगलं काम केल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळते। यामध्ये एक नवा चेहरा मात्र समोर दिसतोय, तो म्हणजे मेघना बोर्डीकर यांना संधी मिळताना दिसत आहे। त्या दुसऱ्यांदा या ठिकाणी आमदार आहेत आणि त्या त्यांच्या भागात आता प्रभावी ठरत असल्यामुळे आणि लाडकी बहीण कुठेतरी एक मराठवाड्यातल्या 2 लाडक्या बहिणींना देखील संधी मिळताना पाहायला मिळते, एक तर पंकजा मुंडे आणि दुसऱ्या मेघना बोर्डीकर। बरोबर। जर शिवसेनेचा जर विचार केला आपण तर संजय शिरसाट ज्यांना गेल्या वेळी संधी मिळाली नव्हती, थोडक्यात त्यांची संधी हुकली होती, परंतु त्यानंतरही त्यांनी शिंदे गटाची बाजू अतिशय सक्षमपणे सांभाळत जोरदार बॅटिंग केली होती आणि आता विधानसभेच्या निवडणूक देखील प्रभावीपणे काम केल्यामुळे आता त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसरा जर विचार केला जर आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर अहमदपूरचे जे आमदार आहेत बाबासाहेब पाटील, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचं दिसतंय विक्रांत। बरं उदय, तुम्ही सगळं सांगितलेलं आहे, कोणाला स्थान मिळतंय कोणाला नाही। मात्र यामधून समीकरणं नेमकी कोणती साधली गेलेली आहेत? म्हणजे सामाजिक समीकरणं असतील, जातीय समीकरणं असतील, त्यासोबतच आगामी काळात ज्या निवडणुका येत आहेत त्या अनुषंगाने विचार करून ही मंत्रिपदं दिली गेली आहेत का, त्याविषयी थोडी माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर पंकजा मुंडे या ओबीसी समाजातून येतात, अतुल सावे हे देखील ओबीसी आहेत। भाजपाने मराठवाड्यात मात्र ओबीसींनाच प्राधान्य किंवा झुकतं माप दिल्याचं दिसतंय, कारण हे दोघेही ओबीसी आहेत। तर बोर्डीकर या मराठा आहेत, तर त्यांना देखील संधी दिली आहे। एकंदरीतच भाजपानं मराठा आणि ओबीसी हे समीकरण साधलंय। दुसरीकडे राष्ट्रवादीचं जे नाव सध्या समोर येते ते म्हणजे बाबासाहेब पाटील आणि शिवसेनेने देखील संजय शिरसाट यांच्या रूपाने कुठेतरी एक मराठा चेहराच समोर केलेले आहेत। त्यामुळे मराठा आणि ओबीसी मराठवाड्यातलं जे वातावरण आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून ते महायुतीकडून म्हणजे समतोल साधला जाईल अशाच पद्धतीने ही रचना केल्याचं मराठा पाहायला आणि मिळतंय। ओबीसी दोन्ही समतोल साधला जाईल अशा प्रकारचे चेहरे हे मंत्रिपदासाठी दिले गेलेत। आणखी एक प्रश्न आहे उदय, खरं तर मराठवाड्या संदर्भातला महत्त्वाचा प्रश्न। धनंजय मुंडे यांना अद्यापपर्यंत फोन आल्याचं समजत नाही, काय नेमकं कारण आहे? म्हणजे मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरण जे होतं, संतोष देशमुख यांची हत्या झाली होती, त्या अनुषंगाने आतापर्यंत विलंब होतोय असं म्हणायचं धनंजय मुंडे यांना फोन येण्यासाठी? नक्कीच आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या 5 नेत्यामध्ये आहेत अगदी। आणि त्याच्यामुळे त्यांची मंत्रिपदे वर्णी लागण्याची शक्यता दाट आहे। परंतु अद्याप तरी त्यांच्याकडून किंवा पक्षाकडून असं कुठलंही नाव जाहीर झालेलं नाही। परंतु आता जर आपण थोड्या वेळापूर्वीची घडामोड जर बघितली तर तटकरे हे माध्यमांना सामोरे गेले होते आणि त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं की आमचे नेते आता नागपुरात पोहोचत आहेत आणि ते पोहोचल्यानंतर उर्वरित 2 नाव आम्ही जाहीर करणार आहोत। कदाचित त्यामध्ये देखील धनंजय मुंडेचं यांचं नाव आपल्याला पाहायला मिळू शकतं विक्रांत। नाही, खरं आहे उदय, खरं तर कृषी मंत्री राहिलेले आहेत धनंजय मुंडे, मागच्या कॅबिनेटमध्ये होते आणि तरी अजून त्यांना फोन गेलेला नाहीये। आता उर्वरित जी 2 नावं आहेत त्यामध्ये धनंजय मुंडेंचं नाव असणार का, याकडे आपलं लक्ष असेलच, स्वतः धनंजय मुंडेंचं सुद्धा लक्ष असेल आणि मुंडे समर्थकांचं सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।